मॉर्निंग एव्हरीवन. गुप्तकाशीमधली ही पहाड आजचा आपला 5वा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत केदारनाथला. आपल्या हेलिकॉप्टरचा टाइम 9 ते 12चा आहे आणि आता आपण आहोत गुप्तकाशीमध्ये केदार व्हॅली ह्या रिसॉर्टमध्ये. याआधी मी ह्याच रिसॉर्टमध्ये राहिली होती. मला इथला एक्सपिरियन्स चांगला होता म्हणून मी यावेळी पुन्हा इथेच बुकिंग केलेली आहे. मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. हाय फ्रेंड्स, काल रात्री आपण उत्तर काशीवरून गुप्त काशीला आलो आणि हा आहे त्या पुढचा ब्लॉग. ब्रेकफास्ट करून आता आपण फाटा हेलिपॅडकडे निघालो आहोत. आता मी आहे पिनाकल हेलिपॅड जवळ. आपला टाइम स्लॉट 11चा आहे तर आपल्याला आता वेट करावी लागेल. तोपर्यंत मी तुम्हाला हेलिपॅडच्या आजूबाजूचा सर्व परिसर दाखवते. मित्रांनो, हेलिकॉप्टरसाठी बरीच वेटिंग आहे. टाइम स्लॉट दिला असला तरी जितके तुम्ही लवकर जाल तेवढ्या लवकर तुमचा नंबर येईल. हेलिपॅडला आधी तुमचे वजन केले जाते आणि बॅगेजचेही वजन केले जाते. चला तर नाव इट्स टाइम टू फ्लाय. खरं सांगू तर हेलिकॉप्टर राईडपेक्षा आनंद आहे तो केदारनाथच्या दर्शनाचा. हेलिकॉप्टरने केदारनाथपर्यंत पोचायला 9 ते 10 मिनिटं लागतात. केदारनाथच्या पावन भूमीवर आपण आहोत आणि मनात वेगळाच आनंद आहे. साक्षात स्वर्ग माझ्या डोळ्यासमोर आहे. चहू बाजूने बर्फाने व्यापलेले डोंगर आणि त्यात सुंदर असे केदारनाथ मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. मित्रांनो, क्लायमेट खूप छान आहे. खूप थंडी आहे तरी हवीशी आहे. 2013 साली आलेली आपदा जिच्याने हे मंदिर बचावले ही पावन भीमशिला आणि त्यासमोरच हे केदारनाथ. आपत्तीच्या वेळी जेव्हा संपूर्ण पाणी वरून खाली आले तेव्हा या भीमशिलेमुळे पाणी 2 प्रवाहामध्ये वाटले गेले आणि त्यामुळे या मंदिराचं रक्षण झालं. यावर्षी येणाऱ्या भक्तगणांसाठी
एक नवीन भेट आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिली आहे। आदिगुरु शंकराचार्याची इथे एक भव्य मूर्ती स्थापन केली आहे। तर चला मी तुम्हाला ते दाखवते। केदारनाथ मंदिराशी आदिगुरु शंकराचार्यांचा खूप जवळचा संबंध आहे। केदारनाथ मंदिर अनेक वर्ष बर्फाखाली होते। आदिगुरु शंकराचार्यांच्या कृपेने मंदिराचा शोध लागला। आदिगुरु शंकराचार्याने 4 मठांची आणि अनेक मंदिराची स्थापना केली आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी हिमालयामध्ये असलेले ज्योतिर्लिंग ते म्हणजे केदारनाथ। गुरु आणि बांधव यांचे हत्याचे पाप पांडवांच्या डोक्यावर होते। त्यामुळे भगवान शंकर त्यांच्यावर खूप क्रोधित होते। त्या पापाच्या मुक्तीसाठी पांडव शंकर भगवानच्या शोधात निघाले। पांडव भगवान शिवाच्या शोधात केदारनाथ पर्यंत आले। तेव्हा शंकराने बैलाचे रूप घेऊन बैलाच्या कळपामध्ये सामील झाले। पण भीमाने त्यांना ओळखले। तेव्हा भगवान शंकर बैल स्वरूपात धरणीत सामावू लागले। भीमाने त्यांचे पृष्ठभाग आपल्या पूर्ण शक्तीने धरून ठेवले। त्यावेळी भगवान शंकराने आपल्या मूळ स्वरूपात येऊन त्यांना दर्शन दिले। बैल स्वरूप शंकराचे पृष्ठभाग जमिनीवर राहिले म्हणून येथले लिंग त्या स्वरूपात आहे। मित्रांनो, केदारनाथला रेग्युलर दर्शन बरोबर स्पेशल पूजा दर्शन ही केली जाते, जी रात्री 12 पासून सकाळी 4 वाजेपर्यंत असते। त्यासाठी आधीच बुकिंग करावी लागते। आम्ही ही स्पेशल पूजा दर्शन घेणार आहोत, ज्याची बुकिंग आम्ही ऑनलाईन आधीच केली होती। आपल्या दर्शनाची वेळ रात्री 3 वाजताची आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। भाग्यवान समजते मी स्वतःला, जी आजची पहाट मी केदारनाथमध्ये होते। सकाळचे 3:30 वाजले आहेत आणि मी आता माझ्या परिवाराचं रुद्राभिषेक पूजा केली। मी सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितला आहे। मी माझ्या नजरेने तुम्हाला बाबाचं दर्शन घडवते। तुम्ही तुमचे जे काही इच्छा असतील ते त्याच्याकडे मागू शकता। केदारनाथ मधला आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत भैरवनाथाचे दर्शन घ्यायला। केदारनाथ मंदिरापासून भैरवनाथचे मंदिर 500 मीटर डोंगरावर आहे आणि रस्ता चढणीचा आहे। मित्रांनो, असं म्हणतात जोपर्यंत भैरवनाथाचे दर्शन होत नाही
तोपर्यंत केदारनाथची यात्रा पूर्ण होत नाही. भैरवनाथ हे दैवत केदारनाथचे रक्षणकर्ता म्हणून ओळखले जाते. केदारनाथच्या परिसराचा भैरवनाथ हा रक्षणकर्ता आहे. मी आशा करते तुम्हाला हा केदारनाथचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.